बीडमधून बापाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे। 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती सावत्र बापानंच अत्याचार केलाय। 13 वर्षीय मुलीच्या आईचा पहिल्या पतीसोबत पटत नसल्यानं 2 मुली झाल्यानंतर 9 वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला। त्यानंतर 8 वर्षांपूर्वी तिने आरोपीसोबत दुसरं लग्न केलं। या दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगा देखील झाला। पीडित मुलगी ही आई आणि सावत्र पित्यासोबत राहत होती। अशात 9 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजता पीडितेची आई माहेरी गेली होती। तेव्हा मुलगी घरी एकटीच होती। दुपारी 12:30च्या आसपास सावत्र पित्यानं घरी येऊन आई कुठे गेली अशी विचारणा केली। मुलीनं गावाला गेल्याचं सांगितलं आणि आईला फोन करून कधी येणार असं विचारलं असता आईनं येण्यास वेळ लागेल असं सांगितलं। हीच संधी साधून सावत्र पित्यानं आपल्या 3.5 वर्षांच्या मुलाला मोबाईल देऊन खाली बसवलं आणि पीडित मुलीसोबत लज्जास्पद कृत्य केलं। मुलीनं विरोध केला आणि आईला सांगेल असं म्हटलं। तेव्हा आईला सांगायचं नाही, आपल्यामध्ये भांडणं होतील असं धमकावत नराधम पित्यानं तिच्यावरती बळजबरीनं अत्याचार केला। आई घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचं पाहून तिनं चौकशी केली। मुलगी घाबरल्या असल्यामुळे तिनं सुरुवातीला काहीच सांगितले नाही, पण जेव्हा आईने विश्वासात घेऊन तिला विचारलं तेव्हा तिनं आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला। यानंतर 12 एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून सावत्र पित्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।